माझ्या जीवनात घडलेला मी एक प्रसंग तुम्हाला सांगतो. तर काय होतं, बऱ्याच वेळेला असं ऐकलेलं आहे आणि मी ते अनुभवलं पण, का माणसाच्या जीवनामध्ये आहे ना 3 वेळेला परीस येत असतो. 3 वेळेला आणि असा परीस एकदा माझ्या जीवनात येऊन गेला. त्याचं मला खरोखर मनस्वी दुःख वाटतं. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर त्याचा आनंदही होतो. तर आनंद कसा आणि दुःख कसं मी तुम्हाला सांगतो. अगदी गमतीदार प्रसंग आहे. तर काय झालं, का मला माझ्या जीवनामध्ये ना फक्त आणि फक्त चित्रपट क्षेत्रात जायचं होतं. घरून मग ते म्हणाले, की नाही डॉक्टर क्षेत्र, इंजिनिअर क्षेत्र हे माझ्या काही डोक्यात नव्हतं. ना गणित, ना हिंदी, ना इंग्लिश, ना काही नाही. माझं फक्त पिक्चर क्षेत्र. पण ते जायचं कुठं, भेटायचं भेटायचं कोणाला, जायचं कुठं हे काही माहीत नव्हतं. पण मग घरी मी काय करायचो, की हे पिक्चरचे ना गपचूप अशा मिमिक्री शोसारखे खुदागाव असेल, काय असेल त्याचे असे डायलॉग आहे ना घरच्या घरी ते बोलण्याचा प्रयत्न कर. पण ते बाहेर जाऊन ते असं म्हणावं कुठं हिंमत होत नव्हती ना. त्याच्यामुळे कुठं संधीच नाही मिळाली ती. घरातले घरातच आणि घरात बसून कोण संधी देणार आहे आपल्याला. माझं नाव देवीदास रामनाथ जाधव. माझं गाव रामपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर या ठिकाणी आमची शेती पण आहे. तर माझ्या जीवनातलं खूप मोठं स्वप्न होतं, की आपण पिक्चर क्षेत्रामध्ये जावं. पण तशी संधी नाही मिळाली. आणि बऱ्याच वेळेला मला असं वाटायचं, का आपल्यातली कला बघून कोणीतरी मला ती संधी द्यावी. पण ते आत्ता असं लक्षात आलं, की असा कोणी नाही की समोर येईल आणि आपल्याला संधी देईल. पण काय झालं, की योग माझे चांगले, आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद आणि जे क्षेत्राची मी आतुरतेनं वाट बघत होतो, तर इथं जवळच कारवाडीला स्वामी समर्थ केंद्र कारवाडी, या ठिकाणी आमचे संतोष भाऊ कार्यरत असतात. आणि त्यांची अशीच योगायोगाने भेट झाली आणि तिथे थोडीशी सेवा रुजू करण्याची संधी मिळाली. आणि नंतर एक दिवस काय झालं, की नाशिकला असताना संतोष भाऊंचा मला फोन आला, की आबा तुम्हाला नाटकात काम करायचं आहे. अरे बापरे! आनंद, इतका आनंद झाला, की आता आजपर्यंत ज्याची आतुरतेनं वाट पाहत होतो, तर ती संधी चालून आली. पण आता स्टेजवर काम करणं तर दूर, पण स्टेजला पायसुद्धा लावलेलं नाही आहे. मग आता करायचं काय? भाऊंना सांगितलं, भाऊ मी सकाळी येतो तुमच्याकडं. मग भाऊंच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर भाऊनी मला स्क्रिप्ट दाखवली आणि भाऊ म्हणाले, बघा आबा याचा थोडासा अभ्यास करा आणि बघा. तरी मी भाऊला म्हणालो, भाऊ कसं हो? आणि त्याचं भाऊंचं वाक्य केलं, का नाही आबा हा रोल तुम्हीच करू शकता. आता काय भाऊंनी ते ओळखलं मला माहीत नाही, कारण मला माहितीच नव्हतं, की हे कसं उभं राहायचं कॅमेऱ्यासमोर आणि काय बोलायचं, कसं बोलायचं, पाठांतर वगैरे काही माहीत नव्हतं. पण एक मनामध्ये जिद्द होती, का नाही म्हातारा जरी झालो ना तरी एकदा तरी मालिकेच्या म्हणा किंवा चित्रपटाच्या म्हणा स्टेजवर उभंच राहायचं, आपल्याला काम एकदा करायचंच, जीवनातली ती इच्छाच. आणि मग भाऊंच्या रूपानं असं समजायचं का माझी ती इच्छा पूर्ण झाली. आणि मग ज्या वेळेला माझं पहिलं नाटक भक्त पुंडलिक ही स्क्रिप्ट माझ्या हाती पडली आणि त्यावेळेला भाऊनी सांगितले तर थोडा अभ्यास करा. मग 3-4 दिवस मी थोडा अभ्यास केला, की कशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे काय. तर स्वतः संतोष भाऊ होते भक्त पुंडलिक आणि माझा रोल होता भाऊंचे म्हणजे भक्त पुंडलिकाचे वडिलांचा रोल. आणि त्यावेळेला जसं कब्बशी हातात धरल्यानंतर कसं असं थरकं चालतं एक 80-85 वर्ष वयाच्या व्यक्तीचं, तर तसं त्या रोलमध्ये मला 6.5 मिनटं काम करायचं होतं. मग बघा, त्या 6.5 मिनटाच्या रोलसाठी 1.5 महिना झटत होतो मी आणि मला फक्त आणि फक्त 2.5 तास झोप होती. तर नंतर आईवडिलांनी जेव्हा बघितलं तर आईवडील मला म्हणे, अरे वेडा होशील वेडा, रात्री 2:30 आणि 3ला उठून आणि काय झोपेत चालतं काय तुझं, असं काही करू नको बाबा. हा कर, तुला दिवसा काय करायचे ते. पण नाही, 1.5 महिना 1.5 महिना मी इतकी कसून प्रॅक्टिस केली. त्यावेळेला मी असं समजायचो, की मी स्टेजवर उभा आहे, समोर माझ्या शेकडो प्रेक्षक बसलेले, कॅमेरा चालू आहे, लाईट चालू आहे आणि आपण घरी नाहीच असं समजायचो. पण त्यामुळे काय व्हायचं, मला त्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी ना मला ती मदत मिळत गेली. आणि मग मी प्रत्येक वेळेला इमॅजिन करायचं चालायचो, की अरे नाही माझ्यासमोर कोणीतरी आहे कोणीतरी आहे. आणि मग मी सतत पाठांतर नाही, पण त्याची जी लकब असेल, की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे दिले गेले पाहिजे किंवा आपण उभं कसं राहिलं पाहिजे किंवा आपण मीच ठरवायचो, की आपल्याला त्या स्टेजवर उभं राहताना कॅमेऱ्याकडे पाठ वगैरे आली नाही पाहिजे. आणि मग असं करत असताना नंतर मग आमचे बंटी भाऊ नवघरे यांची भेट झाली. भाऊंनी भेट घालून दिली. ते छान मेकअपचंही काम करतात आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि डायरेक्शनचं काम करतात. तसेच आमचे आनंद भाऊ पण काम करतात. मग त्यांच्याकडून मला माहिती मिळाली, की नाही बाबा इथे तुम्ही स्टेजवर अशी उभे राहिली पाहिजे, कॅमेऱ्याकडे तुमची पाठ नाही झाली पाहिजे किंवा प्रेक्षकांकडे पाठ नाही झाली पाहिजे, अन्यथा तुम्ही जे संवाद बोलता हे त्यांच्यापर्यंत जाणारच नाही आहे. आणि मग ते हळूहळू शिकत गेलो. मग त्यावेळेला
दत्त जयंतीचा आमच्याकडं महाप्रसादाचा कार्यक्रम आणि भाऊंचं मार्गदर्शन पण असतं. मग मी प्रसाद घेतला, माझी नित्यसेवा करून घेतली, कारण मला ते स्वामींचं वेळच लागलेलं होतं भक्तीचं. कारण पहिल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदाय, ते त्याच आमचे सद्गुरू काशिकानंद महाराज सरस्वती की जे आता महामंडलेश्वर झाले, यांच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं मला माझं क्षेत्र मिळत गेलं. मग ज्या वेळेला इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू, त्यावेळेला बघा एक गंमत सांगतो की स्टेज पूर्ण तयार झालेलं, भाऊ वगैरे सर्व तिकडं प्रसाद घेत आहे आणि मी एकटाच त्या स्टेजवर, एकटाच मी नाटकाची रिहर्सल माझी सगळ्या पात्रांची माझी मिस करायचो आणि पूर्ण स्क्रिप्ट मी पाठ केलेली होती. समोरच्या कलाकाराला एखादा शब्द विसरला तर प्रेक्षकांना समजून न देता त्याला टेक देऊन परत पुढं काढायची मी तयारी ठेवलेली होती. हे जेव्हा भाऊंनी बघितलं तेव्हा भाऊ पटकन खाली बसले. अरे बापरे, जीवनात मी पहिला कलाकार असा बघितला की एवढं जीव ओतून काम करताय. नाही म्हटलं भाऊ, करायचं ना, मग काहीतरी वेगळं काहीतरी करायचं, आपल्यातून काहीतरी करायचं. आणि मग तसं आई भगवतीला महाराजांना विनंती केली की महाराज, तुमच्या आशीर्वादानं, भाऊंच्या मार्गदर्शनानं, आमच्या संतोष भाऊंच्या मार्गदर्शनानं मला माझं क्षेत्र मिळालं. मला खूप खूप आनंद झाला, मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण आता स्टेजवर करून घ्यायचं का फजिती करायची तुम्ही ठरवा महाराज, तुम्ही ठरवा. आई भगवती माझी नित्यसेवा पूर्ण केली आणि मग बघा संध्याकाळी आमचं ठरलेल्या त्या नाटकाच्या टायमिंगच्या वेळेला आम्ही तिथे पोहोचल्यानंतर मग जेवायला माझा संवाद आला. तर त्यावेळेला बघा म्हणजे ते पात्र आलं तर महाराजांची परीक्षा बघा. तर मला जो कॉलर माईक लावलेला होता ना, तर अक्षरशः तो बंद होता. मला आतून घाम चालला. 1.5 महिने प्रॅक्टिस केली, पण प्रेक्षकांच्या समोर जर आपला आवाजच नाही गेला तर काय करायचं बुवा. मग त्याच्यामध्ये परत महाराजांनी विनंती, महाराज ठरवा आता काय करायचं. स्मरण केलं महाराजांचं, आई भगवतीचं, आणि जे माईक चालू झाला तर नाटक पूर्ण होईपर्यंत तो माईक बंद नाही पडला. पण अजून विशेष सांगतो त्या माईकचं का आत्ता जवळजवळ हे नाटक माझं होतं 12 वर्षापूर्वीचं, त्यावेळेला मला ती संधी मिळाली. तर तो माईक आत्तासुद्धा बंद आहे. म्हणजे बघा महाराजांचा चमत्कार. तर त्या 6.5 मिनिटाच्या रोलवर अख्खं नाटक उठलेले. तर मग अशा प्रकारचे मला भक्त पुंडलिकमध्ये काम केलं, स्वतः भक्त पुंडलिक, त्याच्यानंतर संत एकनाथ महाराजांचा रोल करायला मिळाला, राजा हरिश्चंद्रांचा रोल करायला मिळाला आणि त्याच्यानंतर चांगदेव महाराज हा पण रोल करायला मिळाला. आणि आता तर सांगतो का 2 वर्षापूर्वी जे नाटक झालं गुरु हा संत कोळीचा राजा, तर त्याच्यामध्ये मला महर्षी नारदांचं पात्र मिळालं. तर त्याची गंमत सांगतो बघा की आमचे जे डायरेक्टर आनंद भाऊ आव्हाड, त्याच्यानंतर शुभम भाऊ बनकर असतील, या सर्वांनी सहकार्य केलं आणि आज या जवळजवळ 10 ते 11 सांस्कृतिकच्या कार्यक्रमामध्ये, नाटकामध्ये जे भाग घेतला, तर सर्व स्वामींच्या जीवनावर आधारित ही नाटकं आम्ही, तर जेणेकरून समाजाला काहीतरी त्यातून बोध घेता येईल असे नाटकं त्यातून आम्ही याच्यातून त्या केंद्राच्या माध्यमातून चालू केले. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम चालू केले. नाटकं नाही म्हणता येणार का त्या वेगळा अर्थ घेतील लोक, पण मग सांस्कृतिक कार्यक्रम ते चालू केलेले आणि आजता गायत ते आता चालू आहे. तर असे छोटे मोठे कार्यक्रम आणि त्यातच तर एकंदरीत आत्तापर्यंत जवळजवळ झालेले 10 ते 11 नाटकाचे प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाले आणि त्याला प्रेक्षक जवळजवळ 10 ते 11 हजार प्रेक्षक आम्हाला मिळालेले. शिवाय मला हे कौतुक वाटतं की मी पिक्चर क्षेत्रात कदाचित स्वामींची ही नियोजन असेल की बाबा तिकडं जाऊन ना जाणं, भरकटशील तू, चल कुठं जातो, ये माझ्याकडं. परत महाराजांनी मला फिरून परत याच ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली परत बोलावून घेतलं इथं. तर म्हणून मला असं खरंच पुन्हा कौतुकानं सांगावंसं वाटतं का आमचे जे आदरणीय संतोष भाऊ आहे यांच्या मार्गदर्शनामुळं आणि जे आमचे सहकारी, आमचे मित्र बंटी भाऊ नवघरे, आनंद भाऊ आव्हाड यांचंसुद्धा मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी अगदी कुठलाही आडपडदा न ठेवता जेवढ्या काही खाचाखोचा असतील, यात कसं कॅमेरा पुढे उभे राहावं, काय करावं, संवाद कसे बोलावे, की तुम्हाला पुढे प्रोफेशनलमध्ये जायचं आहे, मग तुम्ही त्या दृष्टीने काय तयारी केली पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन मला त्यांनी दिलेलं आहे, देत आहे आणि पुढे देत राहतील. स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ.